नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्याज किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज एक दिवाळी फराळामधला एक शंकरपाळी हा पदार्थ करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 बाउल साखर घेतलेली आहे, 1 बाउल दूध घेतलेलं आहे आणि 1 बाउल तूप लागणार आहे. आपल्याला समप्रमाणात तिन्ही वस्तू घ्यायच्या आहेत आणि मैद्याची शंकरपाळी करणार आहे. तर आपण गॅसवर कढई ठेवून गॅस चालू केलेला आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 बाउल दूध टाकायचं आहे आणि 1 बाउल समप्रमाणात साखर टाकायची आहे आपल्याला. दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं, गॅस चालू ठेवायचा. दुधामध्ये साखर विरघळलेली आहे. 2 मिनिटांमध्ये विरघळती साखर हलवून घेतलेली. त्याला त्या आपण दूध टाकलेल्या बाउलनीच 1 बाउल आपल्याला तूप घ्यायचं आहे. आपण हे घरी केलेलं तूप आहे. तूप किंवा तेल काय टाकायचं समप्रमाण घ्यायचं असते. आपण तूप टाकलं 1 बाउल. थंड झालं की आपल्याला ह्याच्यात आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला जेवढा मैदा बसेल तेवढाच मैदा टाकून पीठ तयार करायचं आहे. तो साधारण आपल्याला 3 बाउल मैदा लागेल. चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब, लाईक, शेअरची खूप गरज आहे. आणि आपण काय करूयात आता ह्याच्यात थोडा थोडा करून मैदा हलवून घ्यायचा, एकदम टाकायचं नाही. थोडं थोडा करून आपल्याला ह्याच्यात मैदा मिक्स करायचा आहे. पहा हे कसं बॅटर तयार झालेलं आहे. 1 बाउल दूध, 1 बाउल साखर, 1 बाउल तूप आणि 3 बाउल मैदा लागलेला आहे. तेवढ्या मिश्रणामध्ये जेवढा मैदा बसते तेवढाच मळून घ्यायचा आहे. या पिठाला जास्त मळायची पण गरज नाही. हे असं झालेलं आहे. आणि गरम गरम असतानाच लाटायचे आणि तळायचे. आपण एक पीठ एका ताटात काढून कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापत आहे तोपर्यंत आपण असा पिठाचा गोळा घेऊन त्याला लाटून घ्यायचं. आपल्याला पाहिजे त्या आकारात जाड लाटायची. दिवाळीत फराळाला किंवा लग्नामध्ये मुलीला रुखवत देण्यासाठी शंकरपाळी लागतात.
तर आपल्याला पाहिजे तो आकार द्यायचा शंकरपाळीला. कापून घ्यायचे असे. आपलं तेल तापलं की नाही आपण चेक करूयात एक टाकून. तेल तापलेलं आहे आणि आपला शंकरपाळा विरघळत पण नाहीये. आपण चेक केलं. पहिले एक टाकून चेक करायचं. विरघळत जर पीठ शंकरपाळ्याचं तर त्याच्यात मग आणखी थोडासा मैदा टाकून मळून घ्यायचं पीठ नंतर करायचे. पण आपलं विरघळण नाही, छान झालेलं आहे मस्त. चला तेल तापलेलं आहे. गॅस कमी करून घेऊन हे शंकरपाळे आपल्याला टाकून घ्यायचे सगळे. आपण एक एक असे तयार करूयात आता. चला आपण हे शंकरपाळी कट केलेले आहेत तेलात टाकून घेऊयात. एका पोळीच्या अर्धे कडेत बसले तर अर्धे खाली ठेवायचे. कमी गॅसवर शंकरपाळी तळायची. काळी पडतात शंकरपाळी. आपल्याला गोल्डन ठेवायची. गोल्डन हे असे सोनेरी रंग आला ना गोल्डन क्रीम हे असे काढून घ्यायचे. खाली दुर्डीमध्ये टिश्यू पेपर टाकून त्याच्यावर शंकरपाळी टाकत आहे तळलेली. हे असा गोल्डन क्रीम कलर किंवा सोनेरी रंगासारखे असे यूज तर येईपर्यंत असे तळायचे शंकरपाळी. कमी गॅसवर तळावे लागतात. तेल असं नितळून काढायचं पूर्ण झारा उभा धरून. असं इथं टिश्यू पेपर टाकलेला आहे दोडीमध्ये त्याच्यावर मी टाकत आहे शंकरपाळी. आता आपण सर्व ह्या बॅच तयार करून घेऊयात. आपल्या तरी शेवटची बॅच आहे तळून घ्यायची. झाली आपली शंकरपाळी. गॅस बंद केला. कशी झाली तर आपली शंकरपाळी अशी एकदा करून पहा, खाऊन बघा, कमेंट करा.